नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. कर्मचाऱ्यांना ऑगस्टमध्ये मिळणार मोठे गिफ्ट. सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांचे लक्ष सध्या दोन मोठ्या महत्त्वाच्या घडामोडींवर केंद्रित झाले आहे. पहिली म्हणजे महागाई भत्त्यात होणारी संभाव्य वाढ आणि दुसरी म्हणजे 8व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीबाबतचा पुढील निर्णय. जाणून घेऊयात सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेट्ससाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. सोशल मीडियावर आणि कर्मचारी संघटनांमध्ये महागाई भत्त्याबाबत विविध चर्चा सुरू असून जुलै महिन्यात पुन्हा एकदा डीए वाढीची शक्यता व्यक्त केली जात आहे. डीए वाढीची चर्चा. तज्ज्ञांच्या मते 8वा वेतन आयोग पूर्णपणे लागू होण्यास अजून काही काळ लागू शकतो. त्यापूर्वी सरकार महागाई भत्त्यात आणखी एकदा वाढ करण्याची शक्यता नाकारता येत नाही. किती वाढ होण्याची शक्यता? कर्मचाऱ्यांना मूळ वेतनाच्या 60% दराने महागाई भत्ता मिळत आहे. आर्थिक विश्लेषकांच्या अंदाजानुसार जुलै 2026 मधील आढाव्यात डीएमध्ये 2 ते 3% वाढ होऊ शकते. लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांमध्ये उत्सुकता. महागाई भत्त्यातील प्रत्येक वाढीचा थेट फायदा लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होतो. त्यामुळे जुलै महिन्यातील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान 8व्या वेतन आयोगाचा अहवाल आणि त्याच्या अंमलबजावणीबाबतही कर्मचारी वर्गात मोठी उत्सुकता आहे. अधिकृत घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तज्ज्ञांचे अंदाज समोर येत असले तरी सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे डीए वाढीचा अंतिम टक्का आणि त्याची अंमलबजावणी याबाबतची स्पष्टता अधिकृत निर्णयानंतरच मिळणार आहे. तोपर्यंत कर्मचारी आणि पेन्शनधारकांना सरकारच्या पुढील घोषणेची प्रतीक्षा करावी लागणार आहे.